नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत. देशात सोयाबीनच्या भावात 2 दिवसांपासून काहीसे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव काहीसे नरमलेत. आज प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 5,550 ते 5,650 रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 5,000 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक मर्यादित आहे, त्यामुळे काहीसे चढ-उतार दिसत असले तरी सोयाबीनची भाव पातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापूस भाव दबावतच आहेत. कापसाला पुढे उठाव कमी असल्याचं व्यापारी आणि उद्योगांकडून सांगितलं जात आहे. युद्धामुळे कापड निर्यातीवर परिणाम होतोय. निर्यातीसाठी खर्च वाढलाय, त्यामुळे युरोप आणि अमेरिकेच्या बाजारातील निर्यातीवर परिणाम होतोय. याचा दबाव कापूस भावावर येतोय. सध्या बाजारात कापूस प्रति क्विंटल सरासरी 7,200 ते 7,600 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सीसीआयची कापूस विक्री ही सुरूच आहे, त्यामुळे कापूस बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात टोमॅटोच्या भावात काहीसे चढ-उतार दिसून येतात. बाजारातील आवक सुधारल्यानंतर दरावर दबाव आला होता. दुसरीकडे टोमॅटोला उठावही चांगला असल्याचं व्यापारी सांगतायत. सध्या राज्यातील अनेक भागात तोडे सुरू आहेत, त्यामुळे आवक चांगली आहे. सध्या टोमॅटो राज्यात मोठ्या बाजार समित्यांमध्ये सरासरी 800 ते 1,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. टोमॅटोची आवक पुढील काही दिवस स्थिर दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासतेय. याचा आधार दराला मिळतोय. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारलेत. सध्या डाळिंब बाजारात 8,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकल्या जातात. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाहीये, तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.